पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सारसबाग चौकात जाहीर सभा होणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की राज ठाकरे यांच्या सभेसाठी या ठिकाणी महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात येते। हाच सारसबागेतला चौक आहे ज्या ठिकाणी उद्या राज ठाकरे हे कार्यकर्त्यांना आणि मतदारांना मार्गदर्शन करणार आहेत। पुण्यातल्या लढतीच्या बाबतीमध्ये बघितलं तर पुण्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे। महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर तर महायुतीकडून मुरलीधर मोहोळ आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे जे की पुण्याचे मनसेचे माजी शहर प्रमुख होते ते लोकसभेच्या रिंगणामध्ये आहेत। अशी तिरंगी लढत या ठिकाणी होणार आहे। उद्या राज ठाकरे यांच्या सभेला महायुतीचे जे महत्त्वाचे नेते आहेत ते सुद्धा उपस्थित राहू शकतात। ज्यावेळी आम्ही मनसेचे पुण्याचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याशी चर्चा करत होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या सभेसाठी चंद्रकांत पाटील हे स्वतः उपस्थित राहू शकतात। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील महत्त्वाचे पदाधिकारी असतील, त्याचबरोबर मनसेचे महत्त्वाचे पदाधिकारी असतील, त्याचबरोबर भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी असतील ते या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत। मुळामध्ये आपण बघितलं तर सारसबाग चौक हा वर्दळीचा भाग आहे, परंतु या ठिकाणची वाहतूक जी आहे ती इतरत्र वळवण्यात येणार आहे सभेच्या वेळी। परंतु या सभेमध्ये राज ठाकरे नेमका कोणावरती निशाणा साधणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण मागे ज्यावेळी राज ठाकरे यांचं मुंबईमध्ये भाषण झालं त्यावेळेस राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणूक लढवणार नाही, परंतु नरेंद्र मोदी यांना आम्ही जाहीर पाठिंबा देणार आहोत, परंतु कार्यकर्त्यांनी लोकसभा सोडून विधानसभेच्या तयारीला लागावं असं थेट राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं। परंतु उद्या ज्यावेळी राज ठाकरे यांची पुण्यामध्ये सभा होईल त्यावेळी राज ठाकरे नेमका कार्यकर्त्यांना आणि मतदारांना काय संदेश देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष एरोडेकरसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे। महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सारसबाग चौकात उद्या जाहीर सभा होते। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर आहेत। उद्या राज ठाकरे यांची सभा आहे, कसं आहे सभेचं नियोजन? उद्या संध्याकाळी 5 वाजता सारसबागेजवळ माननीय राजसाहेब ठाकरे यांची सभा आहे। सभेचं नियोजन त्या ठिकाणी जवळपास 25,000 लोकांची आपण बसण्याची व्यवस्था केलेली आहे। खरं तर महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ ही सभा होते। तुम्ही पाहिलं असेल की 13 तारखेला मतदान आहे आणि 10 तारखेला ही सभा होती। शेवटची सभा मला वाटतं की माननीय राजसाहेबांची होती, पुणे शहराला एक दिशा देणारी आणि निवडणुकीमध्ये एक चांगला निर्णायक जे मतदान आहे जे वाढणार आहे महायुतीचं त्या संदर्भातली ही सभा असेल आणि याचं मोठ्या प्रमाणात नियोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महायुतीने केलेलं आहे। उद्याच्या सभेसाठी कोण कोण प्रमुख नेते हे उपस्थित राहू शकतात? उद्याच्या सभेसाठी मुख्य प्रवक्ते म्हणून माननीय राजसाहेब ठाकरे असतील, त्याबरोबर पुण्याचे चंद्रकांतदादा पाटील असतील, त्याचबरोबर उमेदवार असतील, पुणे शहरातले 8 आमदार असतील, त्याबरोबर सर्व पक्षांचे प्रमुख शहराध्यक्ष असतील, असे प्रमुख सर्व पदाधिकारी त्या व्यासपीठावर असतील। उद्या सारसबाग चौकामध्ये सभा होणार आहे। राजसाहेब ठाकरे यांच्या सभेला मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग हा उपस्थित राहत असतो, परंतु तिथे जे वाहतुकीची समस्या निर्माण होणार आहे त्याचं कसं नियोजन करण्यात आलं आहे? ज्या ठिकाणी आपण सभा घेतोय त्या ठिकाणी पर्यायी रस्त्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे। पोलीस यंत्रणा, ट्रॅफिक पोलीस यांच्याशी चर्चा करून त्या ठिकाणचं लोकेशन ठरवलेलं आहे। आम्ही मागताना अलका टॉकीज चौकात माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा व्हायच्या, त्यानंतर माननीय राजसाहेबांच्या सभा व्हायच्या। आम्ही त्या ठिकाणी जागा मागितली होती, पण आम्हाला पोलीस यंत्रणेने सारसबागच्या इथली जागा सुचवली। त्यानंतर जागा पाहिल्यानंतर आम्ही म्हणलं की ठीक आहे, त्या ठिकाणी सभा ट्रॅफिकला अडचण न होता कशा पद्धतीने त्या दृष्टिकोनाने आम्ही संपूर्ण तयारी केलेली आहे। उद्याच्या सभेसाठी साधारणतः किती प्रमाणामध्ये लोक हे उपस्थित राहू शकतात? पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ही सभा असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी जवळपास 25,000 ते 30,000 लोकांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे। मला वाटतं की त्याच्यापेक्षा जास्त गर्दी 40,000 ते 50,000 लोकांपर्यंत त्या ठिकाणी होऊ शकते। माननीय राजसाहेबांना ऐकायला पुणे शहरातले बरेचसे युवक असतील, युवती असतील, सर्व महायुतीचे घटक पक्षातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित राहतील। एक मोठी संख्या त्या ठिकाणी जमा होईल। उद्याच्या सभेमध्ये राजसाहेब ठाकरे प्रामुख्याने कोणत्या मुद्द्यांवरती बोलतील असं वाटतंय? 9 तारखेला माननीय राजसाहेबांनी जो गुढीपाडवा मेळावा झाला होता त्यामध्ये प्रमुख मुद्दे सांगितले होते की माननीय राजसाहेबांनी पाठिंबा का दिला, केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार हवं आहे, तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घ्यावी
आणि एक देशाला एक सक्षम नेतृत्व मिळावं, देशाचं भविष्य चांगल्या दृष्टिकोनाने व्हावं, त्या दृष्टिकोनाने उद्याची निवडणूक, उद्याचं जे सभा होणार आहे ती खूप वेगळ्या पद्धतीची असेल. साहेबांचे मुद्दे हे कोणालाच कळणार नाही की साहेब नक्की उद्या काय बोलतील, पण पुणे शहराच्या संलग्न, महाराष्ट्रभराच्या संलग्न असे विषय असतील आणि एक चांगली सभा त्या ठिकाणी होईल. हे होते मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेकरसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.